कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर आहेत. सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात माहिती मिळतेय. जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. कैलास गोरंट्याल भाजपचं कमळ हाती घेणार अशी चर्चा सध्या जोर धरतीये. जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. भाजपच्या बड्या नेत्यांच्या ते संपर्कात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ते भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये कैलास गोरंट्याल फार काही खुश नाहीत अशी चर्चा जोर धरतीये. जालन्यात यामुळे काँग्रेसला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडून. सुधाकर, काय अधिक माहिती? नक्कीच लागविजय, आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे माजी आमदार आहेत कैलास गोरंट्याल यांनी काही दिवसापूर्वी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची देखील भेट घेतली आहे. त्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे आणि वरिष्ठ पातळीवर ह्या चर्चा सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस सोबत ह्या चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे आणि लवकरच कैलास गोरंट्याल जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. मात्र आज कैलास गोरंट्याल यांच्या भेटीसाठी काँग्रेसचे जे खासदार आहेत कल्याण काळे हे येणार आहेत आणि त्यांची समजुती काढली जाणार आहे. मात्र कैलास गोरंट्याल जे आहेत ते काँग्रेस पक्षावर नाराज आहेत. काँग्रेस पक्षाने जे आहेत विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी कैलास गोरंट्याल यांचं काम केलं नाही असं देखील त्यांचा आरोप आहे. त्यामुळे कैलास गोरंट्याल हे भाजपमध्ये जाण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. लागविजी. निश्चित सुधाकर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.